नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. आता मधला काळ थोडासा गॅप पडला, त्यामुळे खरंच माफ करा. आणि आता पार्ट 1 झाला होता, पार्ट 2 झाला होता, आता पार्ट 3ला आपण कंटिन्यू करत आहोत. तर आपला पहिला मुद्दा आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच कोणत्या क्षेत्रासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना सुरू केलेली आहे? तर ती दूरसंचार क्षेत्रासाठी सुरू केलेली आहे. कम्युनिटी किचन्स जिओ टॅग करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर कम्युनिटी किचन्स जिओ टॅग करणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश ठरलेले आहे. ओके. वित्त मंत्रालयाने राज्यांना भांडवली खर्चासाठी 2021 ते 2022 या आर्थिक वर्षासाठी किती कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली? तर 15,000 कोटीचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे. अलीकडेच कोणत्या कंपनीचा समावेश 100 सर्वाधिक मौल्यवान भारतीय कंपन्यांच्या यादीत झालेला आहे? तर सेल या कंपनीचा, म्हणजे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीचा 100 सर्वाधिक मौल्यवान भारतीय कंपन्यांच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. गोपबंधू संपादिका आरोग्य विमा योजना कोणत्या राज्याची आहे? तर गोपबंधू संपादिका आरोग्य विमा योजना ओडिशा राज्याची आहे. ओके. भारताने कोणत्या देशांसोबत महत्त्वाकांक्षी रोडमॅप 2030चा स्वीकार केलेला आहे? तर ग्रेट ब्रिटन या देशांसोबत महत्त्वाकांक्षी रोडमॅप 2030चा स्वीकार केलेला आहे. थोडासा कन्स्ट्रक्शनचा आवाज येतो आहे, सो प्लीज थोडंसं समजून घ्या, की आज जरा काहीतरीच ती लोक आवाज करत आहेत, सो मध्ये मध्ये डिस्टर्बन्स होते, प्लीज समजून घ्या. ग्लायफोसेट वर तेलंगणा सरकारने पूर्णपणे बंदी घातलेली आहे. ते काय आहे? तर ते वादग्रस्त तणनाशक आहे. बांबू वुमन ऑफ महाराष्ट्र म्हणून कोणाला गौरवण्यात आलेलं आहे? तर मीनाक्षी मनोज वाळके यांना बांबू वुमन ऑफ महाराष्ट्र म्हणून गौरवण्यात आलेले आहे. 1994 ममता बाल सदनची स्थापना कोणी केली? तर सिंधुताई सपकाळ यांनी 1994 ममता बाल सदनची स्थापना केलेली आहे. खूप महत्त्वाचा आहे हा पॉईंट. कोणत्या राज्याने मनोज दास आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार देण्याची घोषणा केलेली आहे? तर ओडिशा राज्याने मनोज दास आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार देण्याची घोषणा केलेली आहे. केंद्रीय विद्यापीठ सुधारणा विधेयक 2021 नुसार सिंधू केंद्रीय विद्यापीठाची स्थापना कोठे करण्यात आलेली आहे? तर केंद्रीय विद्यापीठे सुधारणा विधेयक 2021 नुसार सिंधू केंद्रीय विद्यापीठाची स्थापना लडाखमध्ये करण्यात आलेली आहे. 2021चा ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेती शिक्षिका कोशिया थ्रोपे कोणत्या देशाची आहे? तर ती अमेरिका या देशाची आहे. आणि 2020चा जो आहे तो महाराष्ट्रातील रणजित डिसले यांना दिलेला आहे. आणि 2021चा अमेरिकेच्या कोशिया थ्रोपे यांना मिळालेला आहे. अलीकडेच निवृत्त झालेले भारतीय नौदलाची पहिली विनाशिका INS राजपूत कोणत्या देशाकडून घेतली होती? तर ती रशिया या देशाकडून घेतली होती, लक्षात ठेवा. अलीकडेच रुथ बॅडर गिन्सबर्ग मेडल ऑफ ऑनर हा पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे? तर हा पुरस्कार सुजाता मनोहर या मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या, त्यांना देण्यात आलेला आहे. हम्बोल्ट संशोधन पुरस्कार 2021 कोणाला जाहीर झाला? तर तो कौशिक बसू यांना जाहीर झालेला आहे. कोरोना लसीची पहिली मात्रा 100% लोकांना पूर्ण करणारा देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर तो पहिला केंद्रशासित प्रदेश आहे लडाख. आणि जर राज्य विचारलं तर ते आहे हिमाचल प्रदेश. आणि पहिला जिल्हा जर विचारला तर तो आहे इंदोर. आणि पहिले शहर हे भुवनेश्वर शहर आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. ओके. लोअर अरुण जलविद्युत प्रकल्पासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर या जलविद्युत प्रकल्पासाठी नेपाळ या देशासोबत करार केलेला आहे. ओके. संयुक्त राष्ट्रांचे लँड ऑफ लाईफ पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर लँड ऑफ लाईफ पुरस्कार श्याम सुंदर यांना जाहीर करण्यात आलेला आहे. राजस्थानमधील हवामानकर्ते आहेत ते, त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अधिग्रहण कोणत्या कंपनीने केलेले आहे? तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अधिग्रहण अदानी समूह यांना या कंपनीने केलेले आहे. समर्थ योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? तर वस्त्रोद्योग मंत्रालयाने सुरू केलेली आहे. मिशन वात्सल्य हे विशेष अभियान कोणते राज्य राबवित आहे? तर मिशन वात्सल्य हे विशेष अभियान महाराष्ट्र राज्य राबवित आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची गरज आहे असे मत कोणत्या उच्च न्यायालयाने मांडले? तर गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची गरज आहे असे मत
अलाहाबाद उच्च न्यायालयाने मांडलेले आहे. सर्वाधिक म्हणजेच 111 आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू कोण ठरलेला आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा पोर्तुगाल देशाचा आहे. तर ह्याने आंतरराष्ट्रीय सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरलेला आहे. तर किरण एले यांच्या कोणत्या कथासंग्रहाला बी रघुनाथ पुरस्कार जाहीर झाला? तर तिसरा डुळा ह्या कथासंग्रहाला बी रघुनाथ पुरस्कार जाहीर झाला आणि लेखक कोण आहे? तर किरण एले. ओके. राज्यनाट्य स्पर्धेला कोणाचे नाव देण्यात आलेलं आहे? तर राज्यनाट्य स्पर्धेला संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे नाव देण्यात आलेले आहे. मेघोली लघुपट बंधारे तलाव सप्टेंबर 2021 रोजी फुटला. तो कोणत्या जिल्ह्यात होता? तर तो भुदरगड म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होता. अलीकडे चंदन मित्रा यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ते पत्रकार होते आणि माजी राज्यसभा सदस्य होते. हा प्रश्न कंबाईन सारख्या परीक्षांना येऊ शकतो, ग्रुप बी अथवा ग्रुप सी. सो लक्षात ठेवा. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर दिलीप मालखंडे यांची निवड करण्यात आलेली आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव यांची निवड करण्यात आलेली आहे. अनंत भालेराव स्मृती पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर डॉक्टर आनंद नाडकर्णी हे मानसोपचार तज्ज्ञ आहेत, त्यांना देण्यात आलेला आहे. नीट म्हणजेच नॅशनल एंट्रन्स कम एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे आपली जी नीटची परीक्षा असते ती परीक्षा 2021 रद्द करण्याचा निर्णय कोणत्या विधानसभेने घेतला? तर ती तमिळनाडू विधानसभेने घेतलेला आहे. भारताची युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस सोबत जलद रक्कम हस्तांतर प्रणाली पे नाव ही प्रणाली संलग्न होणार आहे. ओके. तर ती प्रणाली कोणत्या देशाची आहे? तर ती आहे सिंगापूर देशाची. स्टॉप टीबी भागीदारी मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर मनसुख मांडवीय हे केंद्रीय आरोग्यमंत्री आहेत, त्यांची निवड करण्यात आलेली आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षिततेच्या योजनांचे कवच मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरू केलेले आहे? तर ते ई श्रम नावाचे जे पोर्टल आहे ते यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ई श्रम पोर्टलद्वारे किती रुपये विमा सुरक्षा कवच केंद्र सरकार देणार आहे? तर ते 2 लाख रुपये विमा सुरक्षा कवच केंद्र सरकार देणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी भारताने कोणते पोर्टल सुरू केले आहे? तर इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई अमृत नावाचे जे काही पोर्टल आहे ते सुरू करण्यात आलेले आहे. इंडिया इनोव्हेशन इंडेक्स कोणाद्वारे जाहीर केला जातो? तर इंडिया इनोव्हेशन इंडेक्स हा नीती आयोग ह्याची 2री आवृत्तीमध्ये जानेवारी 2021 जाहीर करण्यात आला होता. ओके, लक्षात ठेवा. अलीकडेच विजन 2035 भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण या विषयावरील श्वेतपत्रिका कोणी काढली? तर ही नीती आयोगाने काढलेली आहे. भारत सरकारने अलीकडेच आशिष चांदोरकर यांची भारताच्या WTO मिशनमध्ये संचालक म्हणून किती वर्षांसाठी निवड केलेली आहे? तर ती 3 वर्षांसाठी निवड करण्यात आलेली आहे. युवा शक्ती कोरोनामुक्ती अभियान कोणत्या राज्याने सुरू केले? तर युवा शक्ती कोरोनामुक्ती अभियान मध्य प्रदेश राज्याने सुरू केलेले आहे. लक्षात ठेवा. कसं असतं, काही मुद्दे असतात ते वाचनामध्ये येत नाहीत पण पेपरला येतात आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे हे आउट ऑफ द बॉक्स आहे किंवा आपण हे वाचलेलंच नाही आहे. तर हे असे मुद्दे मी घेतलेले आहेत. सो प्लीज लक्ष देऊन ऐका किंवा लक्ष देऊन जे तुम्ही नोट्स वगैरे काढत असाल तर नोट्स काढा, पण महत्त्वाचे मुद्दे आहेत ते काढाच. कारण की असे प्रश्न किंवा असे मुद्दे जे आहेत ते आपल्या नजरेखालून कधीच जात नाहीत किंवा गेले तरी आपलं लक्ष नसतं. कारण की करंट अफेअर असा विषय आहे ह्याच्यामध्ये काय वाचावं आणि काय वाचू नये हेच मुलांना समजत नाही. सो इम्पॉर्टंट घेतलेले आहे. सो प्लीज लक्ष देऊन लक्ष द्या. शैक्षणिक सुधारणांसाठी दिल्ली सरकारच्या देश के मेंटॉर या योजनेसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर शैक्षणिक सुधारणांसाठी दिल्ली सरकारच्या देश के मेंटॉर या योजनेसाठी अभिनेता सोनू सूद यांची निवड करण्यात आलेली आहे. दूरसंचार क्षेत्रात परकीय गुंतवणुकीच्या मर्यादा 49% वरून वाढवून किती टक्के करण्यात आलेल्या आहेत? तर दूरसंचार क्षेत्रात परकीय गुंतवणुकीची मर्यादा 49% वरून वाढवून 100% करण्यात आलेली आहे. भारतातील पहिले ग्रीन इंधन केंद्र कोठे उभारण्यात आलेले आहे? तर लेहमध्ये उभारण्यात आलेले आहे. लडाखमध्ये ग्रीन इंधन हे केंद्र उभारण्यात आलेले आहे. कोणत्या राज्याचे GI टॅग प्राप्त राजा मिर्च
लंडनला निर्यात करण्यात येत आहे तर ती नागालँड राज्याची आहे, लंडनला निर्यात केली जाते. मुख्यमंत्री वात्सल्य योजना कोणत्या राज्याची आहे तर ती मुख्यमंत्री वात्सल्य योजना उत्तराखंड राज्याची आहे. कोणत्या राज्याने अलीकडेच शेतकऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केलेले आहे तर शेतकऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्याचे कर्नाटक राज्याने जाहीर केलेले आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या महासंचालकपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पत्र सूचना कार्यालयाच्या महासंचालकपदी जयदीप भटनागर यांची निवड करण्यात आलेली आहे. अलीकडे संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे होईल असे जाहीर केले तर आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 हे वर्ष म्हणून साजरे होईल असे त्यांनी जाहीर केलेले आहे. भारतीय उद्योग परिसंघाच्या भारतीय हरित इमारत परिषदेच्या सुवर्ण प्रमाणपत्राने पुरस्कृत महाराष्ट्रातील पहिले रेल्वे स्थानक कोणते? ओके, एक सेकंड. हां, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सेंट्रल रेल्वे जी आहे ती उद्योग परिसंघाच्या भारतीय हरित इमारत परिषदेच्या सुवर्ण प्रमाणपत्राने पुरस्कृत करण्यात आलेले आहे. अलीकडेच सिमिलीपाल बायोस्फिअर रिझर्वमध्ये भीषण आग लागली. तो बायोस्फिअर रिझर्व कोणत्या राज्यात आहे तर तो ओडिशा राज्यामध्ये आहे. पेपरलेस अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? ओके, तर ते उत्तर प्रदेश राज्य आहे. भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा कोठे सुरू करण्यात आलेला आहे तर मुंबईमध्ये भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा सुरू करण्यात आलेला आहे. त्याची लांबी जी आहे ती 10.58 किलोमीटर म्हणजे 10.58 किलोमीटर आहे. अलीकडेच कोणत्या एक सेकंड, आपण खूपच पुढे गेलो. ओके, अलीकडेच कोणत्या राज्यात लिथियमचे साठे सापडले आहेत तर ते कर्नाटक राज्यामध्ये लिथियमचे साठे सापडलेले आहेत. भारताची पहिली लिथियम रिफायनरी कोठे सुरू केली जाणार आहे तर भारताची पहिली लिथियम रिफायनरी गुजरात या राज्यात सुरू करण्यात येणार आहे. इथेनॉल प्रोत्साहन धोरण राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते तर बिहार हे राज्य इथेनॉल प्रोत्साहन धोरण राबविणारे देशातील पहिले राज्य आहे. डिजिटल कर्ज पुरवठ्यासाठी RBIने कोणाच्या अध्यक्षतेखाली गट स्थापन केलेला आहे? डिजिटल कर्ज पुरवठ्यासाठी RBIने जयंतकुमार दास यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्यात आलेले आहे. रटल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर रटल जलविद्युत प्रकल्प चिनाब नदीवर आहे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, मी इथे स्टार करून ठेवतो. राष्ट्रीय फलोत्पादन मेळा 2021 कोठे पार पडला तर राष्ट्रीय फलोत्पादन मेळा 2021 हा बेंगलोर भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था ही बेंगलोरमध्येच आहे. लक्षात ठेवा, भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था बेंगलोरमध्ये आहे आणि राष्ट्रीय फलोत्पादन मेळा 2021 हा सुद्धा बेंगलोरमध्ये पार पाडण्यात आला. UIDAIच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कोणाची नियुक्ती झालेली आहे तर सौरभ गर्ग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. वित्तीय साक्षरता आठवडा कधी पार पडला तर 8 ते 12 फेब्रुवारी 2021 रोजी वित्तीय साक्षरता आठवडा पार पडलेला आहे. एप्रिल 2021 इटलीने भारतातील पहिला मेगा फूड पार्क प्रकल्प कोठे उभारला तर फानीदार मेहसाणा गुजरात या ठिकाणी हा पहिला मेगा फूड पार्क प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. अपवादात्मक शौर्य कामगिरीसाठी स्क्वाड्रन लीडर दीपक मोहनन यांना कोणते पदक प्रदान करण्यात आलेले आहे तर वायुसेना पदकमधील शौर्य पदक त्यांना देण्यात आलेले आहे. लष्कराचे पशुपालन फार्म किती वर्षानंतर कायमस्वरूपी 31 मार्च 2021 रोजी बंद करण्यात आले तर 132 वर्षानंतर हे फार्म बंद करण्यात आलं. पहिलं फार्म जे होतं ते अलाहाबादमध्ये 1989 सुरू करण्यात आलं होतं. विग्रह हे काय आहे तर विग्रह हे भारतीय तटरक्षक दलाचे जहाज आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. देशातील पहिले ड्रोन संशोधन केंद्र कोठे सुरू करण्यात आलेले आहे तर देशातील पहिले ड्रोन संशोधन केंद्र तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. भारतीय न्यायव्यवस्थेत महिलांसाठी किती टक्के आरक्षणाची गरज आहे तर NV रमन्ना यांनी म्हटलेले आहे तर ते आहे 50% आरक्षणाची गरज आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. मुलांना आईचे आडनाव लावण्याचे अधिकार आहेत असा निर्णय कोणत्या न्यायालयाने दिला तर मुलांना आईचे आडनाव लावण्याचा अधिकार दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला आहे. ओके, अलीकडेच यांची राज्यसभेची नवीन महासचिव म्हणून निवड झाली तर प्रमोद चंद्र मोदी यांची अलीकडेच राज्यसभेची नवीन महासचिव म्हणून निवड करण्यात आलेली आहे. श्रमिक मित्र नावाची योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर नवी दिल्ली या राज्याने श्रमिक मित्र नावाची योजना सुरू केलेली आहे. बटाटा नियम मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर बटाटा नियम मंजूर करणारे पंजाब हे राज्य ठरलेले आहे. अलीकडेच 72वा व 71वा ग्रँड मास्टर अनुक्रमे कोण ठरले आहे तर 72वा मित्रबा गुहा आणि 71वा संकल्प गुप्ता हे ठरलेले आहेत.
अलीकडेच कोणत्या राज्याने आपले राज्यपाखरू म्हणून केसर ए हिंद जाहीर केले? तर अलीकडेच अरुणाचल प्रदेश या राज्याने केसर ए हिंद हे राज्यपाखरू म्हणून जाहीर केलेले आहे. अलीकडेच कोणत्या देशाने जगातील पहिला पृथ्वी विज्ञान उपग्रह गुआंगमू प्रक्षेपित केला? तर गुआंगमू हा चीन राज्याचा उपग्रह आहे, पृथ्वी विज्ञान उपग्रह. लक्षात ठेवा. अलीकडेच NCB म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची निवड झालेली आहे? तर सत्यनारायण प्रधान यांची निवड करण्यात आलेली आहे. अलीकडेच FICCIच्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली? तर अरुण चावला यांची निवड करण्यात आलेली आहे. देशात पहिल्यांदाच कोणत्या राज्यात पिंक पॅन्थर आढळलेले आहे? लक्षात ठेवा, राजस्थानमध्ये आढळलेले आहे. तुमच्या दारी शिक्षण योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर तमिळनाडू राज्याने सुरू केलेली आहे. अलीकडेच हलकी हेलिकॉप्टर्स MK3 भारतीय तटरक्षक दलात सामील झाले, त्यांची निर्मिती कोणी केलेली आहे? तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांनी सुरू केलेली आहे बंगळुरूमध्ये. राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाच्या कार्यकारी बैठकीत यांनी नमामि गंगे कार्यक्रमाचे शुभांकर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तर चाचा चौधरी यांना नमामि गंगे कार्यक्रमाचे शुभांकर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. अलीकडेच कोणत्या देशाने अन्न आणीबाणी घोषित केली? हा पण महत्त्वाचा आहे मुद्दा. श्रीलंका या देशाने अन्न आणीबाणी घोषित केलेली आहे. कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने हिम बिबट्या आणि काळ्या मानेच्या क्रॉंच पक्षाला अनुक्रमे राज्य प्राणी आणि राज्य पक्षी म्हणून स्वीकारले आहे? तर लडाख या राज्याने स्वीकारलेले आहे. चंथू चक्रीवादळ कोणत्या देशात आलेले आहे? तर चंथू चक्रीवादळ तैवान या देशात आलेले आहे. इथे लडाख या ठिकाणी मी मिस्टेकली राज्य बोललो, तर ते केंद्रशासित प्रदेश आहे. सॉरी, प्लीज माफ करा. चंथू चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते? तर तैवान राज्यात आले होते. एक सेकंड. अलीकडेच आंतरराष्ट्रीय ऊर्जा परिषदेत कोणाला जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कार देण्यात आला? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आला. कोणत्या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड जोडण्यात येत आहे? तर भारत नेट योजना सुरुवात 2011 मध्ये झाली. या योजनेला ब्रॉडबँडने जोडण्यात येत आहे ग्रामपंचायतींना. ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टबाबत भारताने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर मालदीव या देशासोबत करार करण्यात आलेला आहे. चीनने वर्ष टिंबटिंबपर्यंत कार्बन न्यूट्रल होण्याचे ठरवले आहे. तर 2060 पर्यंत कार्बन न्यूट्रल होण्याचे ठरवलेले आहे. उद्यम नोंदणीत पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्र राज्य उद्यम नोंदणीमध्ये आहे. इस्माईल साबरी याकूब यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मलेशिया या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय लष्कराने सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये मदत बचाव कार्य करण्यासाठी कोणते ऑपरेशन चालवले आहे? तर ऑपरेशन वर्षा 2021 म्हणजेच ऑपरेशन वर्षा 21 हे कार्य ऑपरेशन सुरू केलेले आहे. भारताची पहिली स्वदेशी 9mm पिस्तूल विकसित करण्यात आली. तिचे नाव काय? तर अस्मी गर्व हे नाव आहे तिचे. स्वच्छ पर्यटन स्थळात रूपांतर करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाने 12 स्थळांची निवड केली. त्यात महाराष्ट्राच्या कोणत्या स्थळांचा समावेश आहे? तर अजिंठा लेणी यांचा समावेश आहे औरंगाबादमधील. अटल पर्यावरण भवन कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या वन विभागाचे मुख्यालय आहे? तर लक्षद्वीप राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या वन विभागाचे मुख्यालय आहे. प्रिमो ई-बाईक नावाची इलेक्ट्रिक दुचाकी कोणी तयार केली? तर IIT मद्रास याने प्रिमो ई-बाईक नावाची इलेक्ट्रिक दुचाकी तयार केलेली आहे. दस्तालेख 2 युद्धसराव कोणत्या 2 देशात उत्तराखंडमधील चौबातिया येथे पार पडला? तर भारत आणि उझबेकिस्तान यांनी या ठिकाणी पार पडलेला आहे. BBCने इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2020 म्हणून कोणाची निवड केली? तर कोनेरू हमी बुद्धिबळ खेळामधील ह्या आहेत, त्यांची निवड केलेली आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या अहवालानुसार कृषी उत्पादने निर्यात करण्याच्या बाबतीत भारताचे स्थान काय आहे? तर 9वे स्थान आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदक जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू कोण आहे? तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वात तरुण खेळाडू जो आहे, जो सुवर्णपदक जिंकलेला आहे, तर तो आहे मोमिजी निशिया. हा जपान देशाचा आहे खेळाडू. थोडंसं माफ करा, आज थोडंसं ॲडजस्ट करा, इथं आवाज खूपच असल्याने थोडं डिस्टर्ब होते.
कोणत्या वर्षी इस्रो नासाचे संयुक्त मिशन निसार उपग्रह प्रक्षेपित केले जाणार आहे? तर 2023 साली हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. भारताच्या गगन मोहिमेसाठी इस्रोने कोणत्या देशाच्या अवकाश संशोधन संस्थेसोबत सहकार्य करार केला? तर फ्रान्स देशाच्या अवकाश संशोधन संस्थेसोबत सहकार्य करार केलेला आहे. आशियातील सर्वात लांब हायस्पीड ट्रॅकचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर मध्य प्रदेश राज्यात करण्यात आलेले आहे, पिथमपूर या ठिकाणी. जगातील आरोग्य संघटनेच्या श्रवणशक्तीवरील पहिल्या अहवालानुसार 2050 पर्यंत किती लोकांना श्रवणशक्तीची समस्या उद्भवू शकते? तर 2.5 अब्ज लोकांना ही श्रवणशक्तीची समस्या उद्भवू शकते असे त्यांनी सांगितलेले आहे. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण वापरण्याचे उद्दिष्ट 2025 पर्यंत निर्धारित करण्यात आले आहे. यापूर्वी हे उद्दिष्ट टिंबटिंबपर्यंत पूर्ण करण्यात येणार होते, तर ते 2030 पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते. अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित केलेले आहे? तर चीन या देशाला मलेरिया मुक्त असे घोषित केलेले आहे. झुरांग हे रोवर कोणत्या देशाने मंगळावर उतरवले आहे? तर चीन या देशाने उतरवलेले आहे. अब्दुल्ला शाहिद यांची आमसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली, ते कोणत्या देशाचे आहेत? तर मालदीवचे आहेत, परराष्ट्र मंत्री आहेत ते, तर त्यांची निवड करण्यात आलेली आहे. मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर बलबीर सिंग यांचे नाव देण्यात आलेले आहे. बीड पॅटर्न कशासाठी प्रसिद्ध आहे? तर पीक विमेसाठी बीड पॅटर्न प्रसिद्ध आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश कोण ठरले आहेत? तर न्यायमूर्ती हिमा कोहली ह्या ठरलेल्या आहेत. भारताची चंद्रयान-3 मोहीम कोणत्या वर्षी प्रत्यक्षात येणार आहे? तर 2022 साली ही प्रत्यक्षात येणार आहे. कुसुम या योजनेचे पूर्ण रूप काय आहे? तर कुसुम या योजनेचे पूर्ण रूप किसान ऊर्जा सुरक्षा एवं महाअभियान एवं उद्यान महाअभियान असे नाव आहे त्याचे कुसुमचे. कुसुम योजनेचे किसान ऊर्जा सुरक्षा एवं उद्यान महाअभियान. ओके. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेचे कोणते वर्ष साजरे करण्यात येत आहे? तर सुवर्ण महोत्सवी वर्ष 16 जुलै 2021ला 50 वर्ष पूर्ण होत आहे. सो भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला सुवर्ण महोत्सवी वर्ष असे साजरे करण्यात येणार आहे. पुस्तकांचे गाव हा लोकसहभागातून साकारलेला नाविन्यपूर्ण प्रकल्प कोणत्या गावी कार्यान्वित करण्यात येणार आहे? तर भिलार या गावी कार्यान्वित करण्यात येणार आहे. कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला सर्वश्रेष्ठ वाघ संरक्षणासाठी वैश्विक अभिजन टॅग मिळालेला आहे? तर मुदुमलाई आणि अनामलाई तमिळनाडूमधील या व्याघ्र प्रकल्पाला सर्वश्रेष्ठ वाघ संरक्षणासाठी वैश्विक अभिजन टॅग मिळालेला आहे. परीक्षा पे चर्चा पहिल्यांदाच या वर्षी 2021मध्ये आभासी पद्धतीने पार पडली. या चर्चेची सुरुवात कधी झाली? तर 2018मध्ये सुरुवात करण्यात आलेली आहे. 100% सेंद्रिय प्रदेशाचा दर्जा मिळवणारा देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर लक्षद्वीप हा सिक्कीम राज्यातील आहे. तर तो ठरलेला आहे पहिला केंद्रशासित प्रदेश 100% सेंद्रिय प्रदेशाचा दर्जा मिळवणारा. ओके. ड्रोनच्या सहाय्याने विद्युत ट्रान्समिशन लाईनची पाहणी करणाऱ्या देशातील पहिले राज्य कोणते? तर ते महाराष्ट्र राज्य आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्य आहे. तर अशा पद्धतीने आपले हे जे काही पॉईंट होते 1 लाईनर चालू घडामोडी हे कंप्लीट झालेले आहेत. ओके. तर आता जो मुद्दा दुसरा आपण घेऊया तो कंटिन्यू करूया. त्याबद्दल मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलवर अपडेट देईनच, आणि त्या चॅनलची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर तुम्हाला माझ्याशी थेट चर्चा करायची असेल तर डिस्कशन ग्रुप म्हणून जो आहे त्या ग्रुपवर तुम्ही जाऊ शकता, आणि आपला ऑफिशियल ग्रुपसुद्धा आहे तर तिथे तुम्ही जाऊन जॉईन होऊ शकता. सो आपला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. पुढचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ.